नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 10 नोव्हेंबरला महा-TET परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेच्या पेपर 2 मध्ये सामान्य विज्ञान विषयावर आपले 30 गुण अवलंबून आहेत आणि त्यासाठीच आम्ही या विषयात विचारल्या जाणारी MCQची सिरीज सुरू केली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण सामान्य विज्ञान या टॉपिकवरील इम्पॉर्टंट MCQ, PYQ तसेच त्याचे स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विद्यार्थी मित्रांनो, महा-TET 2024 या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित MCQ प्रोव्हाइड करत आहोत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आजच आपलं नाव रजिस्टर करा. विद्यार्थी मित्रांनो, चला आजचं आपलं सेशन आपण सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे, आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या विद्युत धारेचे स्वरूप व वारंवारता डॅश डॅश असते. हा प्रश्न महा-TET 2021च्या पेपर 2 मध्ये विचारलेला होता. ऑप्शन्स दिले आहेत: दिष्ट विद्युतधारा DC आणि 50 हर्ट्ज, प्रत्यावर्ती विद्युतधारा AC आणि 100 हर्ट्ज, दिष्ट विद्युतधारा DC आणि 100 हर्ट्ज, प्रत्यावर्ती विद्युतधारा AC आणि 50 हर्ट्ज. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले आपण प्रत्यावर्ती विद्युतधारा किंवा AC काय ते पाहूयात. हा AC करंट किंवा AC विद्युतधारा जी आहे ती काही वेळानंतर दिशा आणि करंटचे प्रमाण बदलते. या करंटला आपण AC करंट म्हणतो. या करंटला आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या घेऊन जाऊ शकतो. सोबतच या करंटला ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने आपण कमी जास्त पण करू शकतो. म्हणजेच आवश्यकतेनुसार कमी जास्त करता येण्यामुळे या करंटचा वापर आपण घरातील पंखे, मोटर, कपडे धुण्याची मशीन, फ्रीज इत्यादी उपकरणासाठी करू शकतो. तर यातच दिष्ट विद्युतधारा म्हणजे हा करंट ACच्या बिलकुल विरुद्ध काम करतो असेही म्हणायला काही हरकत नाही. DC करंट म्हणजे करंटचा प्रकार जो काही वेळानंतर आपली दिशा किंवा करंटचे प्रमाण बदलत नाही. त्या करंटला आपण DC करंट म्हणू शकतो. काही गोष्टी अशाही आहेत जेथे AC करंटचा वापर करू शकत नाही. आपल्याला एखादी बॅटरी चार्जिंग करून ठेवायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला DC करंटच वापरावा लागतो. त्यानंतर DC करंटचा वापर आपण इलेक्ट्रोप्लेटिंगसारख्या कामासाठी करू शकतो. तसेच घरातील TV, मोबाईल यांचा जो वापर आहे तो करण्यासाठी आपल्याला DC करंटचीच मदत घ्यावी लागते. तर याचं योग्य उत्तर आहे प्रत्यावर्ती विद्युतधारा AC 50 हर्ट्ज, ऑप्शन 4. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. सेमीकंडक्टर ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर आपल्याला ऑप्शन दिलेत: अंतरिक्ष विज्ञान, अणुविज्ञान, भूगर्भशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स. तर अंतरिक्ष विज्ञानमध्ये आपण अंतराळ संशोधन करतो, अणुविज्ञानामध्ये अणुरेणूंचा अभ्यास होतो, भूगर्भशास्त्रामध्ये भूगर्भाचा अभ्यास असतो आणि इलेक्ट्रॉनिक्स या शास्त्रामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि त्यांचे कार्य यांचा अभ्यास केला जातो. तर सेमीकंडक्टर म्हणजे एक असा वाहक की ज्याची विद्युत वाहकता ही सुवाहक आणि कुवाहक या दोन्हींच्या मध्ये आहे. मोबाईल फोन, स्मार्टफोन, डिजिटल कॅमेरा, टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि LED बल्ब्समध्ये सेमीकंडक्टरचा वापर होतो आणि या सगळ्यांचा जो अभ्यास आहे तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये करतो. म्हणूनच सेमीकंडक्टर ही संज्ञा इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित आहे. चला आपण पुढचा प्रश्न आता पाहूयात. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम डॅश डॅश यांनी म्हटलं. तर विद्यार्थी मित्रांनो, महा-TET 2019च्या पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेत: फ्लेमिंग, ओरस्टेड, मॅक्सवेल आणि न्यूटन. तर आपण पाहूयात की उजव्या हाताचा नियम काय सांगतो. करंट वाहून नेणारा कंडक्टर तुमच्या उजव्या हातात धरा आणि तुमच्या अंगठ्याने विद्युत प्रवाहाच्या दिशेने निर्देशित करा. आता हा जो ॲरो दाखवला आहे तर हा कंडक्टर आहे जो करंट वाहून नेतोय. तर तो ज्यावेळेस आपण हातात धरू त्यावेळेस आपल्या अंगठा जो आहे तो विद्युतधारेची दिशा दाखवतो. तसेच आपली जी वळलेली बोटे आहेत ती बोटे आपल्याला ज्या दिशेने वळलेत ती दिशा म्हणजेच चुंबकीय क्षेत्राच्या बलाची दिशा. तर यालाच आपण उजव्या हाताचा नियम असा म्हणतो. ठीक आहे, आल्या लक्षात? तर याचा करेक्ट आन्सर आहे फ्लेमिंग, ऑप्शन अ. चला विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न पाहूयात. कमी विद्युत दाबाचे अधिक विद्युत दाबात व अधिक विद्युत दाबाचे कमी विद्युत दाबात रूपांतर करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ऑप्शन्स दिलेत आपल्याला: रोहित्र, जनित्र, ओहम आणि जूल. तर याच्यामध्ये रोहित्र हे कमी विद्युत दाबाचे अधिक विद्युत दाबात व अधिक विद्युत दाबाचे कमी विद्युत दाबात रूपांतर करण्यासाठी वापरतात. जनित्र जे आहे ते वीज निर्मिती करण्यासाठी जनित्र वापरतात. ओहम हे रोधाचे एकक आहे आणि जूल हे ऊर्जेचे एकक आहे. तर याच्यामध्ये जे योग्य उत्तर असणार आहे त्याला आपण रोहित्र असे म्हणू. तर कमी विद्युत दाबाचे अधिक विद्युत दाबात रूपांतर करण्याचं काम आणि त्याच्या उलट काम रोहित्र करते. ठीक आहे, आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न पाहूयात. विद्युत उपकरणात फ्यूज तारेचा वापर करताना कोणती बाब विशेषत्वाने लक्षात घेतली जाते? फ्यूज हे एक सुरक्षा उपकरण आहे जे इलेक्ट्रिकल सर्किट आणि त्याच्या उपकरणाचे जास्त करंटमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. तर ही जी तार आहे ती ज्यावेळेस करंटचं फ्लक्च्युएशन होतं, करंट कमी जास्त होतो किंवा खूप जास्त करंट येतो
त्यावेळेस ही तार वितळते आणि जे सर्किट आहे ते ब्रेक होतं आणि ते सर्किट ब्रेक झाल्यामुळं आपली जी उपकरणं आहेत ते त्या विद्युतधारेच्या अनिष्ट परिणामापासून वाचले जातात. ती तार वितळणं हे महत्त्वाचं आहे. मग ती तार वितळण्यासाठी तिचा जो द्रवणांक आहे तो एकदम कमी असायला हवा. तर ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे कमी द्रवणांक. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. चुंबकाजवळील ज्या भागात चुंबकीय आकर्षण प्रकर्षाने जाणवते अशा विभागास काय म्हणतात? ऑप्शन दिलेत आपल्याला चुंबकीय तीव्रता, चुंबकीय ध्रुव, चुंबकीय विषुववृत्त आणि चुंबकीय क्षेत्र. तर असा भाग की ज्याच्यामध्ये चुंबकीय आकर्षण प्रकर्षाने जाणवते. तर ज्यावेळेस आपण एखादं चुंबक स्पेसमध्ये ठेवतो त्यावेळेस त्याच्या भोवती त्याचं चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये चुंबकाचं जे आकर्षण आहे ते प्रकर्षाने जाणवतं. तर त्यालाच चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. तर मग चुंबकाजवळील ज्या भागात चुंबकीय आकर्षण प्रकर्षाने जाणवते अशा विभागास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. चला पुढचा प्रश्न पाहूयात. दोन समांतर तारांमधून एकाच वेळी एकाच दिशेने विद्युत प्रवाह वाहून नेला जात असल्यास ऑप्शन दिलेत आपल्याला तारा परस्परांना आकर्षून घेतील, तारा परस्परांना दूर ढकलतील, तारा परस्परांशी काटकोनात राहून फिरतील, तारा परस्परांवर कोणताही बल लावणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण तारांमधून किंवा वाहकामधून विद्युत वहन होते त्यावेळेस त्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे त्या तारा परस्परांना आकर्षून घेतील. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन अ, तारा परस्परांना आकर्षून घेतील. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. भारतातील इतकेच नव्हे तर आशियातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र, सहारनपूर उत्तर प्रदेश, ऑप्शन क खांडवा मध्य प्रदेश आणि ऑप्शन ड मुपंडल तामिळनाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, मुपंडल विंड फार्म जो आहे कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये आहे, तामिळनाडू येथे तो स्थित आहे. हे भारतातील सर्वात मोठे ऑनशोर विंड फार्म आहे, म्हणजे जे विंड फार्म जमिनीवरती आहे. हा प्रकल्प तामिळनाडू एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने विकसित केलेला आहे. मुपंडल विंड फार्म स्थापित क्षमता ही 1500 मेगावॅट आहे. 1500 मेगावॅट ही याची क्षमता आहे. त्यामुळे ते जगातील 4थ्या क्रमांकाचे ऑनशोर विंड फार्म आहे. ठीक आहे, ऑप्शन ड मुपंडल. चला पुढचा प्रश्न पाहूयात. सूर्यामध्ये ऊर्जा निर्मिती कशामुळे होते? ऑप्शन्स दिलेत आपल्याला हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणामुळे, युरेनियम अणूंच्या विभाजनामुळे, हायड्रोजनच्या अणूच्या विभाजनामुळे, हेलियम अणूंच्या एकत्रीकरणामुळे. तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्यामध्ये हायड्रोजनचे अणू असतात आणि त्यांच्या एकत्रीकरणाने हेलियम तयार होतो आणि त्या कन्व्हर्जनमध्ये, त्या रिॲक्शनमध्ये एनर्जी रिलीज होते किंवा ऊर्जा उत्सर्जित होते आणि हीच ऊर्जा सूर्यप्रकाशाच्या रूपाने पृथ्वीला प्राप्त होते. तर मग हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणाने सूर्यामध्ये ऊर्जा निर्मिती होते. ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते कारण ऊर्जा संधारण दर्शविते? आपल्याला ऑप्शन दिलेत ऊर्जा निर्माण करता येते तशीच नष्टही करता येते. ऑप्शन ब ऊर्जा निर्माण करता येते परंतु नष्ट करता येत नाही. ऑप्शन क ऊर्जा निर्माण करता येत नाही तशीच नष्टही करता येत नाही. आणि ऑप्शन ड ऊर्जा निर्माण करता येत नाही परंतु नष्ट करता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम माहिती पाहिजे. या नियमामध्ये सांगितलं आहे की ऊर्जा निर्माणही करता येत नाही तशीच ती नष्टही करता येत नाही. तर याच्यामध्ये ऊर्जेचं संधारण होतं. तर याचं योग्य उत्तर आहे ऊर्जा निर्माण करता येत नाही तशीच नष्टही करता येत नाही, ऑप्शन क. चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणता? पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे असा की जो परंपरागत पद्धतीने चालत आलेला आहे, ज्याचा वापर खूप दिवसापासून आपल्याकडे होत आहे. तर आपल्याला माहिती आहे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैविक ऊर्जा ही अगदी अलीकडची इन्व्हेन्शन किंवा अलीकडचे संशोधन आहे, ज्याच्यामध्ये आपण खूप अलीकडे या स्रोतांचा वापर करायला लागलेला आहे. आणि पूर्वापार चालत आलेला कोळसा आणि खनिज तेल ही गोष्ट पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे, कारण त्याचा खूप दिवसांपासून परंपरेने वापर होत आहे. तर कोळसा आणि खनिज तेल, ऑप्शन ड याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, या 3 ऊर्जा ह्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूयात. सागरी लाटा व पवन ऊर्जा या दोहोंचा कोणत्या ऊर्जेमध्ये समावेश होतो? तर आपल्याला माहित आहे गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा. गतिज ऊर्जा कशाला म्हणायचं? पदार्थाच्या गतीमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेस आपण गतिज ऊर्जा म्हणतो. आणि तेच स्थितिज ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा जी पदार्थाच्या अवस्थेमुळे त्याला प्राप्त होते. तर सागरी लाटा किंवा पवन ऊर्जा ह्या गतिज ऊर्जांचं उदाहरण आहे. गतिज ऊर्जा, ऑप्शन ब हे याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. गतिज ऊर्जा खालीलपैकी कशावर अवलंबून असते? ऑप्शन्स दिलेत आपल्याला चल वस्तूचे वस्तुमान,
चल वस्तूचा वेग अथवा गती, चल वस्तूचा दाब आणि चल वस्तूचे वस्तुमान व गती. आपल्याला त्याचे सूत्र माहिती पाहिजे. गतिज ऊर्जा 1/2 गुणिले वस्तुमान गुणिले वेग. तर गतिज ऊर्जा जी आहे, जर आपण इथे वस्तुमान जर बदललं तर गतिज ऊर्जेच्या, जर आपण यामध्ये वस्तुमान बदललं तर गतिज ऊर्जा बदलणार आहे. जर आपण वेग बदलला तरीही गतिज ऊर्जा बदलणार आहे. म्हणजे गतिज ऊर्जा ही वस्तुमान आणि गती किंवा वेग याच्यावरती अवलंबून असते. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ड, चल वस्तूचे वस्तुमान व गती हे आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरण आणि घरगुती स्वयंपाकासाठी योग्य आणि परवडण्याजोगे साधन म्हणजे? आपल्याला ऑप्शन दिलेत अणुऊर्जा, वीज, पवनचक्की आणि बायोगॅस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये जनावरांचे शेण, कचरा ह्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तर त्याचा वापर करून आपण बायोगॅसची निर्मिती करू शकतो. तर याच्यामध्ये बायोगॅस हे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पेट्रोल व डिझेल ही शक्तीची उदाहरणं आहेत. तर याचे ऑप्शन दिलेत द्रवरूप, स्थितीज, गतिज आणि जीवाश्मीय. तर विद्यार्थी मित्रांनो, पेट्रोल आणि डिझेल याचा जो सोर्स आहे तो खनिज तेल आहे. आणि खनिज तेल आपल्याला माहिती आहे खूप जुन्या काळी ज्यावेळेस सजीव आणि वनस्पती जमिनीखाली गाडले गेले त्यांच्यापासून जीवाश्मीय इंधने बनले आणि त्याच्यापासून आपल्याला खनिज तेल मिळालं आणि त्या खनिज तेलपासूनच पेट्रोल व डिझेल याची निर्मिती केली जाते. तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते जीवाश्मीय आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. ध्वनीची प्रखरता डॅश डॅशवर अवलंबून असते. ऑप्शन्स दिलेत आपल्याला सूर, आयाम, दर्जा आणि स्वर. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो MHATET 2021च्या पेपर 2 मध्ये विचारला गेलेला होता. तर याच्यामध्ये आयाम हे याचं योग्य उत्तर आहे. जसं आयाम बदलेल तशी ध्वनीची प्रखरता बदलते. जर आयाम खूप जास्त असेल तर ध्वनी आपल्याला प्रखरतेने ऐकू येतो. तो जर आयाम कमी असेल तर आपल्याला ध्वनीची तीव्रता किंवा प्रखरता ही कमी वाटते. तर याचं योग्य उत्तर आहे आयाम. चला पुढचा प्रश्न पाहूयात. सर्वसाधारण स्थितीत आवाजाचा वेग किती असतो? यात आपल्याला ऑप्शन्स दिलेत 343 मीटर प्रति सेकंद, 343 मीटर प्रति तास, 343 फूट प्रति सेकंद आणि 343 किलोमीटर प्रति तास. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे 343 मीटर प्रति सेकंद, ऑप्शन अ. म्हणजे एका सेकंदाला आवाज हा 343 मीटर अंतर पार करतो. ठीक आहे, लक्षात असू द्या 343 मीटर प्रति सेकंद. चला पुढचा प्रश्न पाहूया. मानवाला ऐकू येणाऱ्या ध्वनिलहरींची वारंवारता किती आहे? म्हणजे मानवाची जी हिअरिंग रेंज आहे, मानवाला ऐकू येणारी जी रेंज आहे ती आपल्याला विचारलं. याच्यामध्ये ऑप्शन दिलेत 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, 0 हर्ट्ज ते 20 हर्ट्ज, 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त आणि 30,000 हर्ट्ज ते 50,000 हर्ट्ज. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर आहे ते 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज आहे. 20 हर्ट्ज खाली आपल्याला आवाज ऐकू येत नाही आणि 20,000 हर्ट्जच्या वरतीही आपल्या कानांना आवाज ऐकू येत नाही. ठीक आहे, याचं उत्तर आहे 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, ऑप्शन अ. चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कशात ध्वनीचा वेग सर्वाधिक असेल? विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात असू द्या, जशी जशी माध्यमाची घनता बदलते, जशी जशी माध्यमाची घनता वाढते तसा तसा ध्वनीचा वेग हा वाढत जातो. जर आपण स्थायूमध्ये पाहिलं तर ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. त्याच्यानंतर द्रवामध्ये ध्वनीचा वेग थोडा कमी असतो आणि वायूमध्ये द्रवाचा वेग एकदम कमी असतो आणि ध्वनीच्या वहनासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ठीक आहे, तर याच्यामध्ये स्थायू जे माध्यम आहे ते लोखंड आहे, म्हणून लोखंडामध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असेल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. डॅश डॅश असल्यास हवेमधील ध्वनीचा वेग अधिक असतो. ऑप्शन्स दिलेत आपल्याला वारंवारता अधिक, आरोह लहान, आर्द्रता अधिक, तरंगलांबी लहान. माध्यमाची घनता बदलते तशी तशी हवेचा वेगही बदलतो. ज्यावेळेस हवेमध्ये आर्द्रता असेल त्यावेळेस हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असेल, तर या बाष्पामुळे त्या हवेची जी घनता आहे ती वाढते आणि घनता वाढल्यामुळे ध्वनीचा वेग पण त्या हवेमधून वाढणार आहे. तर ऑप्शन क याचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते, याला कारणीभूत ठरणारा किंवा ठरणारे घटक खालीलपैकी कोणता किंवा कोणते? MHATET 2021 पेपर 1 मध्ये विचारलेला प्रश्न आहे हा. कुठले ऑप्शन्स योग्य असतील? तर फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ आणि ब
आणि चौथा अ आणि ब दोन्हीही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये वातावरण आणि प्रकाशाचे विकिरण ह्या दोन्ही गोष्टींचा परिणाम होतोय. ज्यावेळेस सूर्याकडनं सूर्यप्रकाश किंवा सूर्याचे किरण जमिनीवरती येतात त्यावेळेस जमिनीवरती किंवा जमिनीभोवती असणारं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये एअर मॉलिक्यूल किंवा हवेचे मॉलिक्यूल्स असतात किंवा रेणू असतात. आणि ज्यावेळेस सूर्यप्रकाश त्या रेणूवरती आदळतो त्यावेळेस त्याचं स्कॅटरिंग किंवा विकरण होतं. आणि ज्यावेळेस विकरण होतं त्यावेळेस त्याच्यामधून जो निळा रंग आहे, कारण जसं की आपल्याला माहिती आहे सूर्यप्रकाश हा 7 रंगांनी बनलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात छोटी जी तरंगलांबी आहे ती ब्ल्यू कलरची किंवा निळ्या रंगाची सगळ्यात छोटी तरंगलांबी आहे. ज्यावेळेस त्याचं स्कॅटरिंग किंवा विकरण होतं त्यावेळेस हा निळा रंग खूप जास्त पसरतो लाल रंगापेक्षा आणि त्याच्यामुळं सर्वदूर आपल्याला आकाश हे निळ्या कलरचं दिसतं. विकिरणामुळे निळा रंग लवकर आणि जास्त ठिकाणी पसरला जातो म्हणून आकाश आपल्याला निळे दिसते. म्हणून ऑप्शन अ पण बरोबर आहे आणि ऑप्शन ब ही बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे दोन्ही अ आणि ब. माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे? ऑप्शन्स दिलेत संवहन, बाष्पीभवन, मातीचा गुणधर्म, भाजलेल्या मातीचा गुणधर्म. ज्यावेळेस आपण पाणी माठामध्ये ठेवतो किंवा कुठल्याही भांड्यामध्ये ज्यावेळेस आपण पाणी ठेवतो त्यावेळेस ते पाणी त्याचं बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन हे कुठल्याही टेम्परेचरला जनरली होतं. आणि ज्यावेळेस याचं बाष्पीभवन होतं त्यावेळेस ते पाणी द्रव अवस्थेतून वायू अवस्थेमध्ये जातं आणि या द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत जाण्यासाठी त्या रेणूंना, पाण्याच्या रेणूंना ऊर्जेची गरज असते किंवा उष्णतेची गरज असते आणि ही उष्णता पाण्यामधून ओढली जाते किंवा ॲब्सॉर्ब केली जाते. ज्यावेळेस माठाच्या पृष्ठभागावरती पाणी पाझरतं त्यावेळेस त्या पृष्ठभागावरून पाण्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन होताने माठातील पाण्यातून आणि माठावरून उष्णतेचं ॲब्सॉर्प्शन केलं जातं, त्यातलं पाणीही थंड होतं. तर बाष्पीभवन हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न पाहूया. गोठलेल्या नदीपात्रात खाली मासे जगू शकतात कारण? आता ज्यावेळेस आपण नदीपात्र पाहतो त्यावेळेस त्यामध्ये पाणी असतं. ज्यावेळेस पाणी गोठायला लागतं नदीपात्रामध्ये त्यावेळेस पाणी गोठताना जे हवेच्या संपर्कात पाणी आहे ते अगोदर गोठणार, म्हणजे पृष्ठभागावरचं पाणी गोठायला लागतं आणि हळूहळू ज्यावेळेस त्याच्यावरती एक थर जमा होतो बर्फाचा त्यावेळेस तो बर्फ उष्णता अवरोधन करण्याचं काम करतो. खाली जे पाणी आहे त्या बर्फाच्या खाली त्याचा एकतर हवेशी संपर्क येत नाही आणि त्याचा हवेशी संपर्क जर आला नाही त्याच्यामधून उष्णता ही बाहेर काढली जात नाही, त्याचं टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट राहतं आणि या वरच्या बर्फाच्या चादरीमुळे किंवा बर्फाच्या लेअरमुळे खालचं पाणी हे द्रवावस्थेमध्ये राहून जातं. तर याचं योग्य उत्तर आहे नदीच्या तळाशी पाणी गोठलेले नसते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न पाहूया. अवश्राव्य ध्वनीची वारंवारता डॅश डॅश असते. महाटीईटी 2021 मधल्या पेपर 2 मधला हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन दिलेत 20 हर्ट्झपेक्षा जास्त, 20 हर्ट्झपेक्षा कमी, 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त आणि 20 ते 20,000 हर्ट्झ. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण पाहिलं होतं की मानवाला 20 ते 20,000 हर्ट्झमध्ये ऐकू येतं, त्याच्या खाली ऐकू येत नाही आणि त्याच्या वरतीही ऐकू येत नाही. तर याच्यामध्ये जे 20 हर्ट्झपेक्षा जास्त आहे ते नक्कीच मानवाला ऐकू येणार. 20 हर्ट्झपेक्षा कमी ऐकू येणार नाही, त्याला आपण इन्फ्रासॉनिक असं म्हणतो किंवा अवश्राव्य असं म्हणतो. तर याचं योग्य उत्तर आहे 20 हर्ट्झपेक्षा कमी अवश्राव्य ध्वनी. त्याच्यानंतर 20 हर्ट्झपेक्षा जास्त जे असणार आहे त्याला पराध्वनिक असे म्हणतात किंवा सुपरसॉनिक असे म्हणतात. पराध्वनिक, तर तोही आवाज मनुष्याला ऐकू येत नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ब, 20 हर्ट्झपेक्षा कमी. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे MCQ. आय होप तुम्हाला आजचे कॉन्सेप्ट समजले असतीलच. तुमचे इतर काही प्रश्न असतील तर मला तसे कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. सोबतच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सिरीज अशीच पाहत राहा. यामुळे आपला परीक्षेमध्ये नक्कीच खूप फायदा होणार आहे. थँक्यू.